नमस्कार मंडळी. व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. अगदी कला क्षेत्रामध्ये जरी पदवी घेतली तरी व्यवस्थापनाच्या धड्याशिवाय माणसाला यशस्वीतेचं पाऊल टाकता येत नाही. त्यामुळेच व्यवस्थापन हा अगदी कळीचा मुद्दा झालेला आहे. नेटक्या आणि शिस्तशीर व्यवस्थापनेशिवाय कमीत कमी वेळात व्यापक काम उभं करणं शक्य नाही. हे फक्त व्यक्तिगत पातळीवर नाही तर संस्थात्मक पातळीवर आणि संस्था, तिथे काम करणारी माणसं आणि त्यांची मानसिकता आणि त्यांचा परस्परातला संवाद यावरच ही भरधाव वेगाने जाणारी गाडी किती अजून वेगात धावेल याची गणितं ठरू शकतात. आज आपण डॉक्टर धनंजय अवसरीकर यांना याच संदर्भात त्यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने आमंत्रित केले. डॉक्टर धनंजय अवसरीकर यांचा 10 वर्षांचा कॉर्पोरेट क्षेत्रातला अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच, पण त्यानंतरच्या 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानदानाची भरीव कामगिरी सुद्धा केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थ्यांनी PhD संपादन केलेली आहे. कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनल बिहेवियर हे पुस्तक सध्या चर्चेत आहे आणि याच पुस्तकाचा परिचय आणि याच पुस्तकातल्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष लेखकाकडून. नमस्कार. 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 अगदी सुरुवातीला पुस्तकाचा विषय पाहताना आपल्याला त्यातले शब्द आणि त्याचा विषय कठीण वाटतो, पण ज्या वेळेला पुस्तक मी चाळत होते की हातात आल्यानंतर की काय आहे नेमकं त्याच्यात, तर मराठी माध्यमातलं माझं शिक्षण असून सुद्धा मला त्यातल्या गोष्टी कळत होत्या. त्या पुस्तकातली ही महत्वाची बाब आहे असं मला वाटतंय. तर मला सुरुवातीला विषयाकडे वळण्यापूर्वीच पुस्तकातल्या विषयाच्या भाषेविषयी तुमच्याशी बोलायचंय. पुस्तक लिहित असताना मुद्दामून भाषा सोपी असेल याची मी कटाक्षानं काळजी घेतली. बऱ्याच लेखकांची पुस्तकं मी आजपर्यंत वाचली आणि त्यावेळी असं लक्षात आलं की लेखक हे वाचकांचा विचार करत नाहीत. त्यांना ज्या भाषेमध्ये लिहिणं, ज्या शब्दांमध्ये लिहिणं सोपं जाईल त्या शब्दांमध्ये ते लिहितात आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की लेखकाला जो अर्थ अभिप्रेत असतो तो वाचकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं मी एखादं पान लिहून झाल्यानंतर ते पान परत वाचत असे आणि ते पान जास्तीत जास्त सोपं आणि सगळ्यांना समजेल अशा शब्दात कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार करत असे. त्यामुळं ते पुस्तक जास्तीत जास्त सोपं करण्याचा मी प्रयत्न केला. मगाशी आपण उल्लेख केला तसा व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा झालेला आहे. कॉर्पोरेट संस्था, तिथे काम करणारे एम्प्लॉई आणि त्यांच्यामधले परस्पर संबंध हा महत्वाचा विषय आहे आणि ज्याचा संबंध मानसिकतेशी सुद्धा आहे. तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की सायकोलॉजी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोजित म्हणून हल्ली पाहिली जाते, तर ती व्यवस्थापनाच्या किंवा ह्या विषयाशी कशी संबंधित आहे? नाही, सायकोलॉजी किंवा मानसशास्त्र हे कुठल्याही क्षेत्राला लागू आहे, भले ते मेडिकल सारखं वृक्ष क्षेत्र का असेना. आणि व्यवस्थापनामध्ये जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाशी इंटरॅक्शन करत असतो त्यावेळी त्याच्या मानसिकतेचा विचार करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या वागण्याने दुसरा माणूस दुखावला जाणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळे एकच बाब कशा पद्धतीनं सांगता येईल की ज्यामुळं तोच मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचेल, तेही न दुखावता, हे थोडंसं स्किल आहे आणि जे मी या पुस्तकामधनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा अजून एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात आली आहे की ते फक्त विद्यार्थ्यांकरता नाहीये, फक्त प्राध्यापकांकरता नाहीये किंवा फक्तच या क्षेत्रामध्ये म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी नाहीये, तर हे सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा वर्तणुकीशी संबंधित कुठेतरी येऊन थांबतं असं हे पुस्तक चालताना मला वाटलं. तर मला असं विचारायचं की ह्या पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही 7 भाग त्याचे केलेत आणि त्याच्यात वेगवेगळे विषय त्यांचा अंतर्भाव केलेला आहे, तर आपण एकेका विभागाची चर्चा या निमित्ताने करूया. यामधला जो सुरुवातीचा चॅप्टर आहे तो कॉर्पोरेट पॅटर्न्स वर आहे, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट मधले काही विषय हाताळलेत. उदाहरणार्थ कॉर्पोरेट वर्ल्ड आणि अकॅडमिक वर्ल्ड यांच्यामधला फरक काय आहे,
त्यानंतर खरं जग, वास्तविक जग आणि कॉर्पोरेट मधलं जग यातला फरक त्यामध्ये सांगितला आहे. आता दुसऱ्या विभागामध्ये बिहेवियरल पॅटर्न्स मध्ये स्वतःच्या वर्तणुकीतली प्रगल्भता ही कशी दाखवावी यावर थोडंसं भाष्य आहे. त्याशिवाय टीम मध्ये वागत असताना बिहेवियर कसं असावं याविषयी थोडंसं मार्गदर्शन आहे. तिसऱ्या भागामध्ये ऑर्गनायझेशनल पॅटर्न्स आहेत, जिथं पूर्ण संस्थांतर्गत वर्तणुकीविषयी भाष्य आहे. चौथ्या भागामध्ये मॅनेजमेंट पॅटर्न्स आहेत, की ज्यावेळी मॅनेजमेंट एखादा निर्णय घेते तेव्हा त्याला काय पैलू असू शकतात, काय डायमेन्शन्स असू शकतात, मग त्यावर एम्प्लॉईनी कसं त्याला रिॲक्ट व्हावं, किंवा त्यातला एम्प्लॉईजना आवडणारा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सॅलरीज डिले होतात. तर ते का डिले होतात याचं कारण एम्प्लॉईजना कळत नाही. म्हणजे कॉर्पोरेट्सकडे पैसे असतात तरीही ते सॅलरी देत नाहीत, पण ते का घडतं? किंवा एकाच पदावर काम करणारे 2 एम्प्लॉईज असतात, दोघांच्या सॅलरीमध्ये भयंकर तफावत असते, असं का घडतं? किंवा नवीन आलेल्या एम्प्लॉईला जास्त सॅलरी मिळते आणि जुन्या एम्प्लॉईला कमी सॅलरी मिळते. आता हा जो नेहमी कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजना पडणारे असे जे काही प्रश्न आहेत ते सगळे या चौथ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला मिळतील. त्यानंतर पाचवा हा यातला सगळ्यात मोठा भाग आहे, एम्प्लॉई पॅटर्न्स, ज्यामध्ये एम्प्लॉईचा कॉन्फिडन्स, एम्प्लॉईचा आत्मविश्वास काम करताना किती महत्वाचा आहे, किंवा तो कॉन्फिडन्स कसा मेंटेन करावा, किंवा बाकी वातावरणात एम्प्लॉईनी कसं वागावं या संबंधी सगळं विश्लेषण आहे. त्याच्यामध्ये बरेचसे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स वगैरे दिलेली आहे, जी विशेषतः वर्किंग एक्झिक्युटिव्हजना, आता सध्या काम करणाऱ्या मॅनेजर्सना मार्गदर्शक ठरतील. 6व्या चॅप्टर मध्ये कलिग्स पॅटर्न्स आहेत. त्यामध्ये आता काही ऑर्गनायझेशन मधले कलिग फक्त वयाने वाढलेले असतात, तर हाऊ टू डील विथ इमॅच्युअर कलिग्स, किंवा काही कलिग हे इलॉजिकल बोलत असतात, अतार्किकता असते, त्यांच्याशी कसं वागावं, किंवा कार्यपद्धती पण वेगळी असते, त्यांच्याशी कशा पद्धतीनं आपण वागावं ज्यायोगे आपल्या पदाला धोका पोहोचणार नाही, ऑर्गनायझेशन मधलं वातावरण बिघडणार नाही, या संबंधी साधारण मार्गदर्शन आहे. आणि या व्यतिरिक्त जो काही भाग उरलेला आहे तो शेवटच्या चॅप्टर मध्ये, जनरल चॅप्टर्स मध्ये कव्हर केलाय. त्याच्यामध्ये एम्प्लॉईनी किती आदर्श आपल्या समोर ठेवावेत, 1, 2 वगैरे. त्यानंतर बऱ्याचदा एम्प्लॉईची नोकरी वगैरे जाते, त्यावेळी त्यांनी कसं वागावं, किंवा त्याचा परिणाम त्याच्या पूर्ण करिअरवर कशा पद्धतीनं होतो, तर त्यावेळची ती चॅलेंजिंग परिस्थिती जी असते ती कशी हाताळावी या संबंधी मार्गदर्शन आहे. हे पुस्तक चालताना आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली की तुम्ही ह्या संदर्भातली स्पष्टीकरण देताना काही काही दाखले पण दिलेले आहेत. हो, तर अशा तऱ्हेचं म्हणजे सर्वसामान्य लोकांना थोडंसं जड आहे असं वाटणारं जे पुस्तक आहे ते तुम्ही दिलेल्या दाखल्यांनी थोडं हलकं फुलकं झालंय. आता जनरली प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ज्यावेळी आपण माल डिस्पॅच करतो त्यावेळी त्याची जी सर्व युनिट्स आहेत ती चांगली असावीत असं प्रत्येक मॅनेजर काळजी घेतो. परंतु आता अशी जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली की ज्या कंपनीने तुम्हाला आज काही विशिष्ट युनिट्स मागितली आहेत तितकी युनिट्स तुमच्याकडे तयार नाहीत, तुम्ही जर ती युनिट्स त्यावेळी त्यांना दिली नाहीत तर ते दुसऱ्या कंपनीकडनं ती युनिट्स घेतील, तुमचा कस्टमर हातातला जाईल आणि तुमच्याकडे अशी काही युनिट्स आहेत की ती डिफेक्टिव्ह आहेत. मग तशा परिस्थितीत नवीन मॅनेजर असं म्हणतो की माझ्याकडे ही डिफेक्टिव्ह आहेत, मी ती पाठवणार नाही. परंतु जो सिनियर मॅनेजर असतो तो काय सांगतो की काय डिफेक्टिव्ह आहे काय त्याचा विचार करू नको, आता की जे काय आहे ते सध्या पाठव, पुढचं पुढे बघू. तेव्हा असे जे काही बारकावे असतात ते सगळे बारकावे तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील. त्या व्यतिरिक्त एक असा तरुण होतकरू होता, तर त्यांनी एका मुलीवर तो फिदा झाला आणि बोलता बोलता तिला म्हणलं माझं दिल हरवलेलं आहे. मग त्याच्यावर एन्क्वायरी झाली, तर त्याला आता कसं वाचायचं, तर तो एका सिनियर कडे गेला. त्या सिनियरने सांगितलं की तू सांग की आमचं एक बिल हरवलं होतं आणि मी चुकून मी बिल म्हणालो, तिने ते दिल ऐकलं
असं काहीतरी त्याला असे जे काही एक वेगवेगळे निसटण्याचे मार्ग असतात ते सुद्धा तुम्हाला यामध्ये ते सापडतील. चतुराईने आणि चाणाक्षपणे ते कसे सोडवायचे याच्यासाठी याचे तुम्हाला ते ते दाखले पुस्तक आहेत. वाचणं गरजेचं आहे. पुस्तकाचं शीर्षकच कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनल बिहेवियर आहे. आता बिहेवियर हा शब्द फक्त कॉर्पोरेटने आपल्या व्यक्तिगत दोन मित्रांमध्ये, दोन मैत्रिणींमध्ये आपण कसं वागतो, काय वर्तन करतो, इथपासून व्यापक पातळीवर त्याचा अर्थ आपण पाहू शकतो. आणि वर्तणूक ही मोठ्या संस्थांमध्ये जिथे एकापेक्षा अधिक माणसांबरोबर तुम्हाला जुळवून घ्यायचंय, जोडून घ्यायचंय आणि सगळ्यांनी मिळून ती संस्था मोठी करायची आणि व्यक्तिगत सुद्धा आपली प्रगती साधायची, असे दोन्ही तीर, नदीचे दोन्ही तीर या एका पुस्तकातून जोडण्याचं काम तुम्ही केलंय असं दिसतंय. या पुस्तकामध्ये ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये एखादा विद्यार्थी असतो आणि त्याला हा पुढचा सगळा रस्ता किंवा ही सगळी पुढची वाट त्याला चालायची असते, तर त्याकरता हे एक मार्गदर्शक म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो असं मला वाटतं. या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीनंतर तुमचा असा काही मानस आहे का की याचं भाषांतर व्हावं नाही, किंवा योग्य अनुवादक जर मिळाला तर याचं भाषांतर करायला मी तयार आहे. हं. आणि त्याही व्यतिरिक्त मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की सध्याची जी युनिव्हर्सिटीचे सिलेबस आहे हं. त्यामध्ये ऑर्गनायझेशनल बिहेवियर असा एक विषय आहे. हं. परंतु त्यामध्ये कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनल हं. बिहेवियर असा जर एक चॅप्टर वाढवला हं. तर विद्यार्थ्यांना शिकत असतानाच त्या कॉर्पोरेट जगाची हं. थोडीशी ओळख होईल बरोबर. आणि त्यांना थोड्या गाईडलाईन्स मिळतील असं मला वाटतं. त्या दृष्टीने सगळ्यांनीच वाचावं असं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक आपल्या प्रेक्षकांना आणि ज्या क्षेत्रामध्ये जे येऊ इच्छितात अशा उत्सुक व्यक्तींना हे पुस्तक कुठे मिळू शकेल तेही आमच्या प्रेक्षकांना तुम्ही हे सांगा. जे 2 नंबर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्यावर संपर्क केला तरी पुस्तक तुम्हाला सहजी उपलब्ध होईल. मंडळी, कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनल बिहेवियर या पुस्तकातून एक वेगळी वाट, एक वेगळा मार्ग सुकर होण्याची चिन्ह आपल्याला या चर्चेतून नक्कीच जाणवलेली असतील. हे पुस्तक म्हणजे एक वस्तुपाठ असेल व्यवस्थापनाचा, त्याच्याकडे पाहण्याचा, वर्तनाविषयी किंवा वर्तणूक आणि आपलं कार्यक्षेत्र याचा दुवा कसा सांधायचा याविषयी. हे पुस्तक एक वस्तुपाठ ठरेल. जसं व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये म्हटलं जातं की कठोर परिश्रम, सकारात्मकता या दोन्ही पैलूंना घेऊनच तुम्ही आपली शिडी वर चढू शकता. आणि ती शिडी वर चढत असताना तुम्ही वर चढल्यावर ती शिडी काढून कशी घ्यायची नाहीये आणि आपल्या बरोबरच्या लोकांना हात देऊन कसं आपल्या बरोबर न्यायचंय याचाही हा एक वस्तुपाठ या पुस्तकातून आपल्याला दिसत राहील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते नुकतंच या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. पुन्हा एकदा हे पुस्तक मागवण्यासाठी स्क्रीनवरचे नंबर तुम्ही नक्की तुमच्याकडे नोंदवून घ्या आणि खरोखरच यशाची वाट आणि यशाची गुरुकिल्ली या पुस्तकातून तुम्ही नक्की मिळवू शकता. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने, पुस्तकाच्या चर्चेच्या निमित्ताने डॉक्टर धनंजय अवसरीकर यांना आपण इथे बोलवलं. तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.